हॅलो फ्रेंड्स, ते इथे बघा, हे पुढेच ना झाडाची कटाई होत आहे. इथे पुढचे झाडं थोडे वाढलेले होते पावसामुळे, तर इथली झाडं कापत आहे. म्हणजे कसं पावसाळ्यामध्ये साप वगैरे निघतात ना, तर त्याची एक भीती असते. आणि हे बघा काका काय घेऊन आले, एवढे मोठी डस्टबिन घेऊन आलेत. तर हे सर्व झाडं जे कापलेले आहेत ना, ते त्या डस्टबिनमध्ये घेऊन जातील. आणि एक ना सुंदरसं फूल माझ्या गार्डनमध्ये लागलेलं आहे, हे बघा किती सुंदर आहे. केस ओलेच आहेत, केस धुते. आज खूप आळस येत आहे ग, येऊ मला जमासाठी स्वयंपाक बनवून दे बरं ना. माहिती नाही, खूप आळस येते, एक पण काम करायची इच्छा नाही होत आहे. म्हणून आज विचार केला की आज बेसनच बनवते. आणि रात्रीच्या आहेत चपात्या, ते होऊन जातील. मिस्टरांना खिचडी पण आहे. कारण मला आता जास्त वेळ उभं राहून ना काहीच काम करावंसं वाटत नाही आहे. खूप डोळ्यामध्ये झोप आहे, पण या मॅम काही झोपतील काही गॅरंटी नाही आहे. झोपू का ग मी? एक दिवस खूप जास्त आळस येतो. काय तुम्हाला पण येतो का असाच आळस? मला कधी कधी येतो आणि बिलकुल कुठलंच काम करायची इच्छा होत नाही. विचार करत होते कमीत कमी अर्धा तास तरी आराम करते, पण माझी मुलगी ते करू नव्हती देत. नंतर मग मी विचार केला, शीतल 5 मिनिटांनी पण तुलाच स्वयंपाक करायचा आहे, 10 मिनिटांनी पण तुलाच किंवा ना किंवा तुलाच करायचं आहे, त्याच्यापेक्षा उठून जा करूनच घे. तर आता थोडी म्हटलं बाहेरचं वातावरण वगैरे बघावं आणि स्वयंपाकाला लागावं. तर बघा, मी पडदे ओपन नाही केले होते सकाळी, मग अजून बंदच ठेवले. आळस. तर झटपट बनणारा बेसन बनवत आहे. तर तेलामध्ये राई टाकलेली आहे, जिरं टाकलेलं, त्यानंतर यामध्ये कांदा टाकलेला, कांदा थोडा सॉफ्ट व्हायसाठी ठेवून दिलेलं. त्यानंतर यामध्ये कापलेलं लसूण टाकलेलं. आणि हा बघा खरंच कढीपत्ता आहे माझ्या गार्डनमध्ये लागलेला, तो टाकत आहे. आणि खूप मस्त या कढीपत्त्याची स्मेल येत होती. छोटे छोटेच पाने आहेत. आता यामध्ये हिरवी मिरची टाकत आहेत, हळद टाकलेलं, थोडंसं तिखट टाकून दिलेलं आणि मीठ. आणि छान आता मिक्स करायचं. त्यानंतर पालक आणि टमाटर टाकत आहे. आणि आता हे छान टमाटर सॉफ्ट व्हायसाठी ठेवून देईल. तर हे झाकून ठेवून देते आणि बेबीकडे जाते. माझी बेबी ना एका ठिकाणी राहत नाही, हिच्याकडे खूप लक्ष देत राहावं लागते. हे बघा, ही कुठे येऊन लपलेली दिसली. आता हे काय लपायची जागा आहे का? तर ही ना अशीच कुठे ना कुचडी काचडीमध्ये जाऊन लपली राहते. चले गा, ये बाहेर हो लवकर. मी शोधत आहे हिला, ही कुठे आहे म्हणून, आणि ही इकडे येऊन लपून गेली पडद्याच्या मागे. तर इकडे टमाटर सॉफ्ट झालेले आहेत. आणि आता यामध्ये ना बेसन टाकेल. तर मी डायरेक्ट बेसन अशी टाकत नाही, बेसन आधी ना पाण्यामध्ये याचा घोळ करून घेते आणि मग टाकते. नाही तर मग असं डायरेक्ट बेसन टाकल्यानंतर गुठळ्या पडतात म्हणून. आणि आळशी बेसन रेडी आहे. डँग टँग, हे बघा दिसत आहे ना मस्त आळशी बेसन. माहीत नाही कसं झालं पण. तर मिस्टरांना देऊन देते जेवण आणि मी पण जेवण करते. माझा मुलगा असं बेसन खातच नाही. आणि हे बघा, आमची मॅडम हिने कपडे काढूनच फेकले. आणि जे बेसन मी आळसपणात बनवलेलं ना, खरंच खूप टेस्टी झालं आहे.
आहे